प्रॅक्टिकल बघत आहोत ते आहे 6 कळी परकर. परकर सर्वच वापरतात. परकरचे वेगवेगळे प्रकार पडतात. काही 4 कळीचा असतो, काही 6 कळीचा असतो. तर आज आपण जो बघणार आहोत तो आहे 6 कळीचा परकर. आता इथे बघा, मी परकरचे एक चित्र काढलेलं आहे. ओके, परकर सर्वांना माहिती आहे ना कसा असतो. परकरला वरती काय असतो, नेफा. मग त्याला आपण कॅसिंग म्हणतो, नाडी टाकण्यासाठी असतं. त्याच्यानंतर परकरला असतात कळ्या. कळ्या वेगवेगळ्या कळ्या जोडून हा परकर बनलेला असतो. आणि परकरच्या खाली असते ही फ्रिल म्हणजे झालर. ओके, मग ही परकरसाठी आपल्याला काय लागणार आहे तर ते आपण 2.25 मीटर कापड लागतं. ओके, त्याच्यानंतर लागणार आहे आपल्याला मेजरिंग टेप, कैची आणि पट्टी. हे साहित्य आपल्याकडे लागणार आहे. आणि कापड याच्यासाठी आपण जे माप घेत आहोत ते माप आहे पूर्ण उंची जी आहे परकरची पूर्ण उंची आपण घेतोय 96 सेंटीमीटर. त्याच्यासाठी कमरघेर आहे 72. नेफा जो आहे हा वरचा नेफा हा 5 सेंटीमीटरचा आहे आणि खालची जी फ्रिल आहे ती आहे 10 सेंटीमीटरची. ओके, मग आता परकरचं ज्यावेळेस आपण कटिंग करतो ना तर इथे नेफा हा वेगळा लावलेला असतो आणि फ्रिल ही वेगळी लावलेली असते. मग सगळ्यात आधी आपल्याला कटिंग करताना काय माप काढावं लागेल तर पूर्ण उंचीतून आपल्याला वरचा नेफाचं माप वजा करावं लागेल आणि खालचं फ्रिलचं वजा करावं लागेल. का बरं? कारण हे वरून वेगळं लावणार आहे ना आपण. मग आपण बेस्ट कळी कट करण्यासाठी आपल्याला एवढंच माप घ्यायचं आहे. ओके, तर आता हे माप कसं काढायचं तर हे माप आहे पूर्ण उंची. इथून एवढी काय आहे पूर्ण उंची. मग पूर्ण उंचीतून आपल्याला काय करावं लागेल, नेफा वजा करावं लागेल आणि फ्रिल वजा करावं लागेल. तर ते कसं काढलं तुम्हाला दाखवते. कपड्याची जी आपली कळीची लांबी जी काढायची आहे आपल्याला, ह्या कळीची लांबीसाठी आपली पूर्ण उंची घ्यायची. आपल्याला पूर्ण उंची आहे 96 मधून आपल्याला हे नेफाचे 5 सेमी बेल्टचे हे 5 सेमी वजा करतो आहे आणि फ्रिलचे 10 सेमी आपण वजा करणार आहे. ओके, मग पूर्ण उंची किती होती 96 मधून 5 आणि 10 वजा केले, उत्तर आलं 81. मग आपल्याला कळीची जी उंची घ्यायची आहे ती 81 सेंटीमीटरची घेणार आहे. नेफा आपण वेगळा लावणार आहोत. पुन्हा मी सांगते, नेफा वेगळा लावणार आहोत आणि फ्रिल ही वेगळी लावणार. मग आधी आपण कटिंग कसं करतोय तर कळीचं. ओके, मग कळीची उंची काढली आपण, कितीची घ्यायची आहे 81 सेंटीमीटरची. मग मी हा जो कपडा आहे हा कपड्याचा पन्हा जो आहे हा 90 सेंटीमीटरचा पन्हा आहे. ओके, आणि याची मी काय घेतली आहे अशी घडी घेतली आहे. ओके, ही झाली घडी. हो, आणि ही आता आपण 81 सेंटीमीटर कळी कट करतोय ना आता आपण, तर 81 सेंटीमीटरची मी इथे कपड्याची घडी घेतली. उंची घडी घेतली. नेहमी घडीची बाजू आपल्याकडे असायला हवी. ओके, परकर कट करताना हे नेहमी लक्षात ठेवा, घडीची बाजू आपल्याकडे असायला हवी. ओके, त्यानंतर ही झाली उंची. नंतर त्यासाठी आपल्याला आता हे कळीचं माप, कमर लहान असते की नाही आणि खाली परकरला घेर मोठा असतो. मग कळ्या कट करायच्या आहे म्हणून इथे कळीचं माप घेण्यासाठी आपल्याला कमरेचा 12वा भाग अधिक 2 सेंटीमीटर घ्यायचं आहे. तर कमर किती 72चे 12 भाग केले, 12 72 आले 6 आणि शिवणाचे 2 किती झाले 8 सेमी. तर इथे सगळ्यात आधी आपण 8 सेमी घेतो. इथे 8 सेमी घेतली. ओके, पुन्हा बघा ही घडीची बाजू आपल्याकडे बरं का. त्यानंतर सेम 8 सेमी आपल्याला ह्या साईडला घ्यायचे इथे. ओके, हे 8 सेमी मार्क केले. ओके, त्यानंतर याला नाव दिलं ए आणि हा जो पॉईंट आहे याला नाव दिलं बी. ओके, आणि ह्या ए बीचा आपल्याला घ्यायचा आहे अर्धा भाग. बघा आता हे किती आलं माझं आलं 35. ओके, 35च्या अर्ध करायचं म्हणजे आपण काय करू, साधी सोपी पद्धत आहे, टेपचा असा घडी मारली, आला मध्यभाग है ना, हा असा मध्य काढला. कितीवरती आला तो 17.5. बरोबर आहे ना मध्य. मग ओके, मग आता हा जोडायचा कसा, ह्या कळ्यांचं मार्किंग झालं तर हे जोडायचं कसं तर हा पहिला जो पॉईंट घेतला होता आपण ए, हा ए इथे पकडायचा आणि हा कोपऱ्यापर्यंत इथे न्यायचा. असा इथे आपल्याला जोडायचं आहे. इथे पकड बेटा, इथून हा असा आपण ड्राफ्ट करून घेतो. ओके, त्याच्यानंतर हा जो दुसरा पॉईंट घेतला आहे हा आपण इथून इकडे जॉईन करायचा इथे. ओके, इथे बघा आपण 8 सेमी घेतलं होतं ना, तिथे टोकाला घेतलेलं नाही आहे मी. कुठे घेतलं, जिथे 8 सेमी घेतले ना तिथे घेतले.
बघा. ओके, ह्या झाल्या कळ्या. बघा ही घडी आहे की नाही, ह्या घडीमध्ये आपल्याला किती कळ्या मिळतील, ही वरची एक आणि खालची एक, ह्या झाल्या 2. ओके, आणि ह्या मोकळ्या भेटतील, ह्या कापलू तेव्हा 1 2 आणि खालच्या 2 म्हणजे ह्या किती येणार 4 झाल्या 6. ओके, आता याचं आपण कटिंग कसं करायचं ते बघूया. ओके, सर्वात आधी आपण इथे कपडा आपला हा जास्तीचा होता ना, हा आपण कट करून घेतोय मोकळा. हे असं हा मोकळा केला. त्याच्यानंतर इथे ही घडी होती, ही घडी आता आपण कट करून घेऊ, ओपन करणार. अशी घडी आपण मोकळी केली. आता आपल्याला कळ्या कट करायच्या. तर कळ्या कट करताना इथून आपण ही ड्राफ्ट केलेली होती अशा पद्धतीने. बघा ह्या 1 2 3 आणि 4 आणि ह्या घडीयुक्त आपल्या इथे घडी होती, तर इथे अशा ह्या 2 कळ्या आल्या. ओके, आता ह्या कळ्यांसाठी आपल्याला काय अजून काय राहिलं सांगा बरं कटिंग करायचं. हां, नेफा कट करायचा राहिले. हा तुकडा ओलेला दिसतोय ना, याच्यातून आपण हा वाया नाही घालायचा. याच्यातून आपण काय करणार आहे, नाडी कमरेला परकरला नाडी लागते की नाही, ती नाडी आपण याच्यामध्ये कट करणार आहे. ती सर्वात शेवटी करूया. आता नेफा कितीचं सांगितलं होतं मी तुम्हाला आधी सुरुवातीला. नेफा सांगितलं होतं ना 5 सेमीचा नेफा घ्यायचा. पण नेफा फक्त समोरूनच राहतो का, आतमधल्या बाजूने पण राहतो ना, म्हणून नेफाच्या दुप्पट माप घ्यायचं. म्हणजे 5 सेमी सांगितलं होतं ना, मग त्याचं दुप्पट 10 सेमीचा आपल्याला नेफा घ्यायचा आहे. पण नेफासाठी हा 10 सेमी लांबीचा मी कपडा असा सरळ पट्टा कट करून घेणार आहे. हे काय आहे आपला नेफा. ओके, हा आपला नेफ्यासाठी लागणार आहे वरचा. आणि अजून काय राहिलं खाली, फ्रील राहिली. आता फ्रील मी कितीची सांगितली, 10 सेमीची फ्रील सांगितली होती ना. पण फ्रीलला खालच्या बाजूला बघा अशी आपण खालची कडा अशी ओपन ठेवणार का, नाही. त्याला काय करावं लागेल, आपल्या त्याच्या किनारीला टर्निंग करावी लागेल ना, बारीक टर्निंग करावी लागते 1 सेमीची. ओके, 1 सेमीची आपण याची काय करू, बारीक टर्निंग करू. आणि वरती शिवायला लागेल 1 सेमी वरच्या बाजूने. परकरला आपण इथे जोडणार की नाही कळ्या, मग 1 सेमी तिथे कमी होईल. मग आपण फ्रिलसाठी घेताना किती सेमीचं घ्यायला पाहिजे, 12 सेमीचं. मग इथे आपण फ्रिलसाठी कापड काढणार याचं 12, अजून एक 12 आणि अजून एक 12 असे 3 पट्टे आपण फ्रिलसाठी काढणार आहोत. ओके, हे 12 सेमीच्या अशा आपण हे आपण जेव्हा आपण शिवायला बसू तेव्हा कट करूया. आणि हा उरलेला पट्टा जो आहे आपल्याला नेफायला जर कमी पडला तर थोडा हा जॉईंट देण्यासाठी कामात येणार आहे. अशा प्रकारे आपण आज कसं काय शिकलं आपण परकरचं ड्राफ्टिंग आणि कटिंग. पुढच्या तासाला आपण काय शिकणार आहोत, परकर कसा शिवायचा ते. ओके.